अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। मिरज सुधार समितीच्या पुढाकारानं रविवारी सायंकाळी लक्ष्मी मार्केट परिसरातील महात्मा गांधी उद्यानात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं। बैठकीत अनेक कार्यकर्ते व मिळकतधारकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या। महापालिका क्षेत्रातील घरपट्टी वाढीसाठी मिळकतींची मापं घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी एजन्सीला नेमलेलं होतं। एजन्सी कर्मचाऱ्यांनी पार्किंग, खुली जागा, बांधकाम याचं सरसकट मापे घेतलेत। ज्या ठिकाणी मिळकतधारकांचं आडनाव जुळत नाही अशा सर्वच मिळकतींना भाडेकरू असा उल्लेख करून व्यावसायिक दर आकारलाय। व्यवसायाचं वर्गीकरण न करता एकाच प्रकारचे व्यावसायिक कर आकारण्यात आलेत। करात उल्लेख केलेल्या कोणत्याही सुविधा नसतानाही कर आकारलाय। अतिक्रमण केलेल्या मिळकतींना सुद्धा नोटिसा दिल्यानं भविष्यात अतिक्रमण हटवताना कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात। मिळकतींची मापं घेण्यात अनेक त्रुटीबरोबरच करवाढीची नोटीस देताना कोणत्याही तांत्रिक बाबींचा आधार न घेतला गेला। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका ड वर्गात असताना अ वर्गाच्या महापालिकांपेक्षाही अधिक करवाढीची नोटीस दिल्या आहेत। करवाढीच्या नोटिसांबाबत आयुक्त शुभम गुप्ता अनभिज्ञ आहेत। आयुक्तांच्या निष्क्रियतेमुळे मिळकतधारकांच्या मानगुटीवर करवाढीचं भूत बसलंय अशी टीका कार्यकर्त्यांनी केली। अन्यायकारक करवाढी विरोधात लढा उभारण्यासाठी महापालिका करवाढ विरोधी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। बैठकीस ॲडव्होकेट सी.जी. कुलकर्णी, ॲडव्होकेट सी.ए. पाटील, माजी नगरसेवक विठ्ठल खोत, सज्जाद भोकरे, शेतकरी संघटनेचे महादेव कोरे, शिवसेनेचे तानाजी सातपुते, शाखेरा जमादार, खादिम जमातीचे असगर शरीक मसलत, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र गाडे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे विलास देसाई, अभिजित शिंदे, मॉर्निंग ग्रुपचे रवी अटक, किरण भुजगडे, पानपट्टी असोसिएशनचे इम्रान मर्चंट, आरपीआयचे संतोष जाधव, राजू कांबळे, भूपाल साबळे, संपतराव खटावकर, सलीम मगदूम, मोरेश्वर कानिटकर, मौला कुर्णे, नरेंद्र मोहिते, परशुराम दोरकर, सुरेश झेंडे, जयदीप बागकोटे, उमेश कुर्णे, दत्तात्रय कुलकर्णी, जमीर सनदी, रफिक खतीब, राकेश कोळेकर, ॲडव्होकेट शमशुद्दीन शिरुळकर, अशोक शहा, तौफिक कोतवाल, हनुमंत पुजारी, शिवशंकर पारशेटे यांच्यासह मिरज सुधार समितीचे पदाधिकारी, विविध पक्षाचे कार्यकर्ते व मिळकतधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। घरपट्टी वाढ केलेली आहे ती पूर्णपणे रद्द करावी। सर्वांना मानाचा मुद्रा आपण इथं घरपट्टी संदर्भात एकत्र आणले। मी संपतराव जगन्नाथ खटावकर विद्यामंदिर प्रौढशाळेमध्ये लेखनिक म्हणून काम करत होतो। आता 10 वर्ष झालं सेवानिवृत्त झालेला आहे। आज सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेनं जे वाढीव घरपट्टी आकारलेली आहे आणि त्या संदर्भात मिळकतधारकांना नोटीस देण्याचं काम सुरू आहे। या संदर्भात मिरज सुधार समितीच्या पुढाकारानं आज मिरजेत लक्ष्मी मार्केट, महाराणा प्रताप चौक येथे सर्वपक्षीय आणि सर्व सामाजिक संघटना यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक, मिरज शहरातील नागरिक सहभागी झाले होते। या वाढीव घरपट्टी विरोधात एक कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला। मिरज महापालिका वाढीव कर विरोधी कृती समिती असं नाव असणार आहे। या समितीच्या माध्यमातूनच यानंतर मिरजेतील मिरज असू दे किंवा सांगली असू दे किंवा कुपवाड असू दे, या तिन्ही शहरातील जे वाढीव घरपट्टी आहे त्या घरपट्टी संदर्भात संघटित लढा उभारून या घरपट्टीला आपण कडकडीने विरोध करण्याचा निर्णय आज मिरजकरांनी व्यक्त केलेला आहे। शहरातील लोक ग्रामीण भागामध्ये चालले। तुम्हाला माहीत असेल ग्रामीण भागामध्ये भरपूर सुविधा दिल्या जातात आणि स्वस्तमध्ये। इथं काय झाले, सगळं उलटं झाले आणि जनता आपली मिरजेची सहन करेल। मी पहिल्यांदा माजी साहेबांचं सुधार समितीचं स्वागत करतो, त्यांना अभिनंदन करतो की त्यांनी हे वाचा फोडायचं काम केलं। हा लढा मोठा उभा केला पाहिजे। मिरजेची ओळख सांगली जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये। कारण हॉस्पिटल हे माहेरघर आहे। हॉस्पिटल जे आहे ते माहेरघर आहे। मेडिकल कॉलेज घ्या, रेल्वे जंक्शन घ्या, भाजीपाला मार्केट घ्या, लक्ष्मी मार्केट घ्या, वैरण बाजार घ्या, सगळ्या सुविधा आहेत। कर्नाटकातले सगळे लोक इकडे येतात। हॉस्पिटल असू दे, कुठलाही बाजार करायला, पण मिरजेची जनता थोडंसं कमी पडते, नगरसेवक बी थोडं कमी पडतात लक्षात। आपण काय करतोय, मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, परवाचं इलेक्शन झालं विधानसभा, लोकसभा। विधानसभेला 5 वर्षाला तुम्हाला 1500 रुपयाची नोटीस विकली, म्हणजे ही तुमची लायकी। 5 वर्षाला किती 1000 रुपये पासून तुम्ही मतं विकताय, मग कशाला कामाची अपेक्षा करताय? बरोबर आहे ना? त्यासाठी तुम्ही पहिला ठरवलं पाहिजे की बाबा हे काम करून घ्यायचं असेल तर 1500 मत घ्यायचं नाही, पैसेच घ्यायचे। मिरज ही अशी नगरी आहे त्या मिरजेचा इतिहास फार
बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.